नमस्कार, मी रोहन धालवलकर इसाम निधी चॅनलच्या फेल टू फेम या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. आजची गोष्ट एका मुलाची जो सगळ्यांपेक्षा वेगळा होता. त्याचं नाव होतं इलॉन मस्क. लहानपणी तो खूप शांत होता, खूप कमी मित्र होते. कधी कधी लोक त्याला खूप त्रासही द्यायचे, पण त्याच्यात एक गोष्ट खास होती. तो तासनतास पुस्तकं वाचायचा आणि आकाशाकडे बघून विचारायचा, आपण दुसऱ्या ग्रहावर का राहू शकत नाही. हीच गोष्ट त्याला मोटिवेट करत होती. आणि मग मोठा झाल्यावर तो अमेरिकेत गेला. खूप मेहनत घेतली, स्वतःची कंपनी बनवली. त्या कंपनीचं नाव पेपल. पुढे खूप प्रॉफिटमध्ये ती विकली आणि करोडपती झाला. पण त्याने आराम निवडला नाही. तो म्हणाला, मी मोठं काहीतरी करायला आलेलो आहे. आणि त्याने 2 कंपन्या सुरू केल्या, एक टेस्ला आणि दुसरी स्पेसएक्स. लोक हसले, रॉकेट कंपनी, इम्पॉसिबल. आणि पहिलं रॉकेट त्याने लॉन्च केलं, फेल गेलं. दुसरं केलं, ते देखील फेल. तिसरं केलं, ते देखील फेल. पैसे संपत होते. टेस्लासुद्धा बंद होण्याच्या मार्गावर होती. खूप थकला होता. एक दिवस रात्री फॅक्टरीमध्ये झोपला असताना एक विचार केला, शेवटचे पैसे काही उरलेत, टेस्ला वाचवायची की स्पेसएक्स वाचवायची. त्याने निर्णय घेतला, ऑल इन. आणि 4थं रॉकेट लॉन्च केलं. 5, 4, 3, 2, 1 आणि रॉकेट उडालं. आणि बघतो तर काय, सक्सेस. त्या क्षणाने सगळं बदललं होतं. त्याचबरोबर नासाने कॉन्ट्रॅक्ट्स पुन्हा साईन केलं. टेस्ला देखील वाचली होती. आज तो मंगळावर जायचा विचार करतोय. या सगळ्यात एकच गोष्ट लक्षात येते, हार न मानण्याची. म्हणून लक्षात ठेवा, जिथे सगळं संपलेलं असतं ना, तिथेच तुमची सुरुवात असते. धन्यवाद.